सेफ्टीच्या ट्रेनिंग साठी जमा झालेले. बऱ्याचशा लोकांना माहिती नाहीये का फायर आणि सेफ्टी याच्यामध्ये डिफरंट काय असतं किंवा आग कोणत्या प्रकारची आग आहे. आग फक्त लोकांना माहिती आग आहे, जागी आणि वीज व्हायची, कशी वीज व्हायची, कोणत्या प्रकारची आग आहे. आगीचे पण प्रकार असतात, जसं आपले खाण्याचे प्रकार असते तसं. लक्षात ठेवा, सर्वात पहिले जसं माणसाला जगण्यासाठी ऑक्सिजन लागतं, पाणी लागतं, त्यानंतर जेवण लागतं, तसंच आग लागण्यासाठी पण आगीचा एक त्रिकोण असतो, त्याला बोलतात ट्रायंगल ऑफ फायर. आगीचा त्रिकोण, हीट, फ्यूल, ऑक्सिजन, या तीन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आग लागण्यासाठी. जर समजा हा ट्रायंगल आहे, ही हीट आहे, हा फ्यूल आहे आणि ऑक्सिजन आहे, हे तिन्ही एकत्र झाल्यानंतरच आग लागते. त्याच्यामधून समजा ऑक्सिजन नाहीये तर आग नाही लागणार, किंवा फ्यूल नाहीये आग नाही लागणार, हीट नाहीये तर आग नाही लागणार. म्हणजे या तीन गोष्टी एकत्र झाल्या तरच आग लागते. आता बऱ्याचशा लोकांना हे पण माहिती नाही की कोणत्या टाईपचं फायर एक्सटिंग्विशर कुठे यूज करायचं. लोक काय करते, आग लागलीये पाणी घेतील चुकीचं काम करायचं नाही. आगीचे प्रकार आहे ए, बी, सी आणि डी. ए म्हणजे सॉलिड, सॉलिड मध्ये कागद, कोळसा, पेपर वगैरे इतर काय. बी म्हणजे लिक्विड, डिझेल, पेट्रोल, केरोसिन, इतर काही. आणि सी म्हणजे गॅस, भारत गॅस आहे, एलपीजी गॅस आहे, गोबर गॅस आहे, गॅस खूप प्रकारचे. सी म्हणजे गॅस. आणि डी म्हणजे मेटल, मेटल मध्ये पण खूप प्रकार आहेत. एमएस येतं, जीआय येतं, सोना येतं, चांदी येतं, पितळ येतं, तांबे, बरेचसे प्रकार आहेत मेटल मध्ये. आणि ई म्हणजे इलेक्ट्रिकल फायर. आता हा फायर एक्सटिंग्विशर आहे, याला बोलतात एबीसी टाइप. एबीसी, आता मी तुम्हाला सांगितलं एबीसी म्हणजे काय. ए म्हणजे सॉलिड, बी म्हणजे लिक्विड आणि सी म्हणजे गॅस. एबीसी टाइपचा फायर एक्सटिंग्विशर म्हणजे हा तीन प्रकारच्या आगीवर चालतो. आता इथे दिलेलं आहे, बघू शकते तुम्हाला ए, बी, सी दिसतंय की तुम्हाला मागच्या लोकांना. हे बघा ए, बी आणि सी म्हणजे या तीन प्रकारच्या आगीवर हा फायर एक्सटिंग्विशर चालतो, सॉलिड, लिक्विड, गॅस. सर्वात पहिले आपण सॉलिडचं समजून घेऊ. कागद, कोळसा, पेपर, लाकूड वगैरे जे असतं याच्यावर असं काही नाही का तुम्ही एबीसी टाइप फायर एक्सटिंग्विशर यूज नाही करू शकत. हा पण यूज करू शकते, बट स्पेशली ए क्लास साठी जे सॉलिड आहे, सॉलिड साठी स्पेशली एक फायर एक्सटिंग्विशर आहे, तो आपल्याकडे अवेलेबल नाही, बट मी सांगतो. वॉटर टाइप फायर एक्सटिंग्विशर. आता जसा हा एबीसी याच्यामध्ये ड्राय केमिकल पावडर असते, मोनोअमोनियम सल्फेट. सॉलिड साठी स्पेशली वॉटर टाइप फायर एक्सटिंग्विशर असते. त्यानंतर लिक्विड साठी मेकॅनिकल फोम म्हणून, त्याच्यामध्ये वॉटर प्लस नायट्रोजन आणि प्लस त्याच्यामध्ये मेकॅनिकल फोम म्हणून एक लिक्विड असतं. जेणेकरून काय होतं, लिक्विड फायर जी असते जेव्हा लिक्विड पसरतं तर ते थांबत नाही, ते पण पाण्याने पसरत चालतं पुढे पुढे. तर ती आग विझवण्यासाठी लोक वॉटर का यूज नाही करू शकत. वॉटर जड असतं. लिक्विड फायर मध्ये जर तुम्ही वॉटर जर टाकलं तर त्याने काय होईल, आग भडकायला का वॉटर जड आहे. जेव्हा तुम्ही वॉटर टाकशाल त्याच्यावर, वॉटर सर्वात पहिले जागा काय शोधतं का मला खाली जायचं, ते वर नाही जाणार, ते खाली जायला जागा बघतं. तर खाली गेल्यानंतर काय होतं, जे लिक्विड असतं पेट्रोल, डिझेल, केरोसिन काही पण असतं ते वरती यायला बघतं, कारण पाणी जोरात जात आहे ना खाली, ते लिक्विड वर यायला बघतं. जेणेकरून काय होतं, लिक्विड फायरवर जर तुम्ही वॉटर यूज केलं तर ती आग विझत नाही, ती आग भडकते. त्यानंतर इलेक्ट्रिकल फायर.
बऱ्याचशा लोकांना माहिती नाही इलेक्ट्रिकल फायर काय यूज करायचं. असं नाही तुम्ही वॉटर यूज नाही करू शकत, वॉटर यूज करू शकते पण ते तुमच्याकडून नाही होत. ते वॉटर त्याच्यावर यूज करायची पण पद्धत असते. इलेक्ट्रिकल फायरसाठी, इलेक्ट्रिकल फायरसाठी हा CO2 टाईपचा फायर एक्सटिंग्विशर बनवतो. CO2 म्हणजे काय? CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड असतो. हा कॉमन आहे. ABC म्हणजे कॉमन आहे. हा तुम्ही सर्व फायरवर यूज करू शकते. सॉलिड, लिक्विड, गॅस, मेटल, इलेक्ट्रिकल सर्व याच्यावर करू शकते. CO2 टाइप फायर एक्सटिंग्विशर जो असतो तो आपण इलेक्ट्रिकल फायरला काय यूज करतो, स्पेशली का बनवले त्याच्यासाठी का हा कार्बन डायऑक्साईड असते. तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. समजा तुमचं मॉनिटर आहे, मॉनिटरला तुमच्या आग लागली, ते इलेक्ट्रिकल फायर झाले बरोबर. तर मॉनिटरला पूर्ण आग तर लागणार नाही कधी. एक छोट्याशा पार्टला आग लागली, तर छोट्याशा पार्टला आग लागल्यामुळे काय होतं, तुम्ही तिथे ABC यूज करू शकते. पण त्यांनी काय होईल, तुम्हाला मी स्टार्टिंगला सांगितलं याच्यामध्ये असतील ड्राय केमिकल पावडर. पावडरचे छोटे छोटे जे कण असते जेव्हा तुम्ही यूज करते ABC टाइप फायर एक्सटिंग्विशर, तर पावडरचे छोटे छोटे कण पूर्ण तुमच्या PC मध्ये जातील आणि तुमचा PC पूर्ण रिप्लेस करावा लागतो. त्याच्यासाठी इलेक्ट्रिकल फायरसाठी CO2 टाइप फायर एक्सटिंग्विशर बनवले. हा असतो कार्बन डायऑक्साईड. हा जेव्हा आपण यूज करतो, समजा तुमच्या PCला छोट्याशा पार्टला आग लागलेली, तर जेव्हा हा आपण यूज करू तर तुम्हाला तो आग भिजल्यानंतर तो तेवढाच पार्ट तुम्हाला चेंज करावा. बट जर ABC टाइप जर यूज केला तर तुम्हाला तुमचा पूर्ण PC चेंज करावा. पावडरचे छोटे छोटे कण तुमच्या पूर्ण PC मध्ये बरोबर. असं नाही की मग मी तुम्हाला सांगितलं इलेक्ट्रिकल फायरसाठी CO2 वापरायचं, तर मग तुम्ही जर आग चालू आहे तिथं CO2 नाही वापरायचा, CO2 वापरायचा, CO2 आपल्याकडे अवेलेबल नाही, तर इमर्जन्सीसाठी ABC पण यूज करू शकते. म्हणजे जर ती आग वाढणार आहे पुढे चालू तर तिला तिथंच विझवलं चांगली गोष्ट. ABC टाइप फायर एक्सटिंग्विशर. त्यानंतर मेटल फायर D क्लास. D क्लास मी तुम्हाला सांगितलं का त्याच्यामध्ये GI येतं, MS येतं, त्यानंतर सोनं, चांदी, पितळ बऱ्याचशा गोष्टी येतात. हर एक मेटल साठी वेगवेगळी पावडर बनवतो. आता जसं याला नाव आहे ABC टाइप, त्याला फक्त D क्लास नाव असतं त्या फायर एक्सटिंग्विशर. ओनली फॉर D क्लास. लक्षात ठेवा, फक्त D क्लास नाव असतं. म्हणजे समजा आता सोन्याचं दुकान आहे, त्या लोकांनी जर मागवलं तरच ते होईल. त्याच्यात सोन्यासाठी वेगळी पावडर बनते, चांदीसाठी वेगळी पावडर बनते, त्यानंतर तांबे, पितळ, हर एक मेटलसाठी वेगवेगळी पावडर बनते. त्याच्यामुळे त्याला असं दुसरं काही नाव नाही दिलेलं. जसं याला नाव आहे ड्राय केमिकल पावडर असते, नाव असते, तसं त्याला काय नाही, त्याच्यात D क्लास नाव दिलेलं. त्यानंतर बरेचसे लोक काय करते, आता समजा गॅस आहे, गॅसची आग लागलेली, गॅस साठी कोणत्या टाईपचं फायर एक्सटिंग्विशर नाही बनलेलं आहे. लक्षात ठेवा सगळं. जो गॅस असतो LPG गॅस आहे किंवा भारत गॅस आहे, याच्यासाठी कोणत्या टाईपचं फायर एक्सटिंग्विशर म्हणजे स्पेशली जो स्पेशल बनतो तो कोणताच नाही. लिक्विड साठी आहे, इलेक्ट्रिकल साठी आहे, पण त्याच्यासाठी नाही बनलेलं. त्याच्यावर आपण काय यूज करतो गॅससाठी. समजा आता आपल्या घरात आग लागली, LPG सिलेंडर जो असतो तो लिकेज झाल्यानंतर आग लागली. LPG सिलेंडरला तर डायरेक्टली असं काही नाही की चारी साईडने आग, असं कधीच होतं. जी त्याची नोजल असते पुढं तिथंच आग लागते. तर ती आग विझवायची एक पद्धत पण आहे, 3 पद्धती असतात त्याच्या. तुम्हाला जी सोपी वाटेल ती तुम्ही घेऊ. तुम्हाला तिन्ही सांग काय होतं. जेव्हा जो पाईप असतो LPG सिलेंडरचा पाईप असतो, जिथं रेग्युलेटर असतं आपलं बरोबर, त्यानंतर इथून पाईप जातो. समजा आपली आग इथं लागली, जी नोझल आगीमध्ये जो गॅस निघतोय त्याच्यामध्ये एक अंतर असतं, कधी पण ऑब्झर्व केला असेल. जर तुम्ही घरी शेकोटी वगैरे पण जर लावली ना, ती आग जी असते ती आग जमिनीला कधीच टेकत नाही, त्याच्यामध्ये काहीतरी अंतर असतं. तसंच गॅसची पण जर आग लागली त्याच्यामध्ये पण अंतर असतं.
त्याच्यात 3 पद्धती आग विझवायची. समजा इथं नोझलला आग लागलेली आहे, तर याच्यामध्ये एक गॅप राहील. जसं याच्यामध्ये गॅप आहे पाईप मध्ये, याच्यामध्ये बरोबर, त्याच्यामध्ये एक गॅप राहील. तुम्हाला इजा पण होणार नाही. डायरेक्टली जर तुम्ही त्याच्या नोझलवर जर असा फिंगर ठेवला तर ती आग इझिली भिजून जाईल. फक्त तेवढी डेअरिंग केली पाहिजे. लोक आग बघूनच पडून जातात, बरोबर, तेवढी डेअरिंग केली पाहिजे. त्यानंतर ते नाही जमलं, दुसरं ऑप्शन, घरात आपल्या सुती कापडाची चादर वगैरे असतात, चादर घ्यायची, ओली करायची सर्वात पहिले, आणि जेवढं फास्ट मध्ये होईल तेवढ्या फास्ट मध्ये, समजा अशी चादर पकडली, तिला राऊंड करायची फास्ट मध्ये. बट फास्ट मध्ये का करायचं? त्याचं कारण असतं ऑक्सिजन कट होतं. आता तुम्ही जर एखाद्या रूम मध्ये जर आग लागली ना, तिला कुठून तरी ऑक्सिजन जात असतं, तेव्हाच ती आग वाढत राहते. तिला जर ऑक्सिजन नाही भेटला ना, ती आग नाही वाढत. त्यानंतर तिसरी पद्धत, आपल्या घरात बकेट तर असतेच प्लॅस्टिकची वगैरे. आग इथं लागलेली आहे, इथं तर काही नसणार, बरोबर. जेवढ्या जोरात होईल तेवढ्या जोरात ती जी बकेट असते ती त्याच्यावर मारायची. एक उदाहरण देतो तुम्हाला. आता दिवाळीत वगैरे बघितलं असं, शेकोटी लावल्यानंतर बरेचसे पोरं काय करताय, 4 पोरं बसलेले मध्ये सुटले म्हणून तो जेव्हा फुटतो, फुटल्यानंतर काय होतं, जी शेकोटी असते ती पूर्ण विजते. का विजते ती? जोरात बोला, जोरात बोला. कार्बन डायऑक्साइड नाही, तुम्हाला त्याच्यासाठीच मी, हे बघा, मी आलेलो आहे ना, मी काही गोष्टी शिकून जाणार आहे, बरोबर. तुम्हाला काही क्वेश्चन असले तुम्ही विचारू शकता. मी काय रोज येणार नाही. पहिली गोष्ट, मी आज आलोय, आता त्यानंतर सरकारी बोलवते तेव्हाच बकेट जर अशी गोलाकार टाकली, मी तुम्हाला शेकोटीचं विचारतो. शेकोटीमध्ये जर सकाळी पाहून जेव्हा फुटतो, फुटल्यानंतर ती आग का विजते? काय होतं, जेव्हा शेकोटी पेटते आणि सुकळी बॉम्ब हा पॅक असतो, जेव्हा तो फुटतो, तो प्रेशरने फुटतो. प्रेशरने फुटल्यामुळे काय होतं, जे ऑक्सिजन असतं ते तिथलं कट होऊन जातं. ऑक्सिजन कट होऊन जातं, त्यामुळे काय होतं, ती आग विझून जाते. कोणती पण आग विझवायची एक पद्धत सांगतो तुम्हाला, लक्षात ठेवा. समजा ही आग चालू आहे, ही आग आहे, समजा ही आग आहे, याला हीट भेटती, इथून फ्यूल भेटते. फ्यूलचा अर्थ कळाला ना तुम्हाला? मग ते कोणतं पण असू दे, सॉलिड, लिक्विड, गॅस, मेटल, काही पण असू दे, फ्यूल भेटते. हीट, फ्यूल, ऑक्सिजन. जर आग विझवायची तुम्हाला, त्याच्यामध्ये एक पद्धत सांगतो कशी करायची. म्हणजे समजा ही आग, तुम्हाला माहिती ही आग आपल्याकडून विझणार नाही, तर तिला कमी कसं करते? इथून हीट भेटते, एक तर हीट कमी करा, नाही तसं होते, हीट तर नाही होणार कमी, नाही तसं. त्यानंतर फ्यूल कमी करा. म्हणजे समजा एवढी वस्तू जळती, तर त्याच्या साईडला अजून काही इतर वस्तू आहे, जेणेकरून ती आग पसरत जाईल. मी तुम्हाला फ्यूल बोललो, फ्यूल कोणत्या पण प्रकारचा असू द्या, हीट, फ्यूल, कोणत्या पण प्रकार, बरोबर. समजा हे फ्यूल आहे, याने आग पसरणार आहे अजून, तर काय करायचं, हे जे फ्यूल आहे याला इथून लांब करा, जेणेकरून काय होईल, तुमची आग जी आहे ती पसरणार नाही. म्हणजे जेवढं फ्यूल आहे तेवढं जळून ते आग विझून जाईल. नाही तसं तर ऑक्सिजन कट करा. ऑक्सिजन कसं कट करायचं, म्हणजे समजा आता एक बंद रूम मध्ये आग लागलेली, याला ऑक्सिजन जाण्यासाठी 2च उपाय आहेत. एक तर खिडकी असते, एक तर आपला दरवाजा असतो. या दोन्ही ठिकाणावरून त्याला ऑक्सिजन जातं. त्याच्यामुळे काय होतं, आग चालूच असते, ऑक्सिजन कट करा. एक तर उपासमार करायची त्याची, जेणेकरून उपासमार म्हणजे जे फ्यूल आहे तिथलं फ्यूल साईडला तिथं नाही ठेवायचं. त्यानंतर आता बऱ्याचशा लोकांना माहिती नाही का फायर एक्सटिंग्विशर यूज कसं करतात. लोक फक्त बघते
काही कंपनीमध्ये लावलेलं आहे, ऑफिसमध्ये लावलेलं आहे, फक्त लावलंय म्हणून लावलंय असं नसतं. कोणते टाईपचं लावलेलं आहे तर त्याला पण नावं असते. बरेचसे लोक काय करतात, बाटला आहे, सिलेंडर आहे, असे असे वर्ड वापरून ते त्याची इमेज करायची, नाक करायची. त्याला पण नाव आहे फायर एक्सटिंग्विशर. त्याची पद्धत पण असते वापरायची. सर्वात पहिले कोणता पण फायर एक्सटिंग्विशर यूज करतात CO2 सोडून द्या. CO2 ला प्रेशर गेज वगैरे काहीच वॉटर टाईप झाला, मेकॅनिकल फोम झाला आणि ABC टाईप फायर एक्सटिंग्विशर हा यूज करताना, यूज करायच्या अगोदर सर्वात पहिले त्याचा प्रेशर गेज वापरा. हा जो प्रेशर गेज दिसतोय तुम्हाला समोरच्या साईडला, हा जो काटा आहे आता सेंटर मध्ये ग्रीन मध्ये, याच्यामध्ये आहे 15 kg प्रेशर. हा जर ह्या साईडला असता रेड मध्ये तर समजून घ्यायचं प्रेशर डाऊन आहे, म्हणजे प्रेशरच नाही त्याच्यामध्ये पावडर आहे. तुम्हाला जर जड वाटतोय, हा भरलेला आहे, काही यूज होऊ शकते, नाही. त्याच्यामध्ये जर प्रेशरच नसलं, नायट्रोजन नसलं तर ती पावडर बाहेर येणार. प्रेशर ज्या प्रेशरने बाहेर आली पाहिजे त्या प्रेशरने ती पावडर बाहेर येणार. आणि जर हाच काटा जर ह्या साईडला असला रेड मध्ये तर हाय प्रेशर, अपघात पण होऊ शकते. हाय प्रेशर आम्ही कधी देतो, जेव्हा याची हायड्रोलिक टेस्टिंग असते बॉडीची. बॉडी याची हायड्रोलिक टेस्टिंग होती 3 वर्षाची, तेव्हा आम्ही 30 kg प्रेशर देतो. 30, 28. आता याच्यावर दिलेलं आहे बघा, इथं 0 दिलेलं आहे आणि या साईडला 28 दिलेलं आहे. 28 म्हणजे हाय प्रेशर, 0 म्हणजे लो प्रेशर आणि सेंटरला जर असला तर परफेक्ट आहे, म्हणजे 15 kg प्रेशर. यूज करायच्या अगोदर सर्वात पहिले प्रेशर गेज बघायचा, हा सेंटरला आहे का नाही. त्यानंतर याला एक सील दिलेला असतं. सील आता लोकांना काढायचं माहिती नाही, कसं काढायचं, काय काढायचं, असं बनवू शकतंय. किंवा मग ही जी सेफ्टी पिन असते, तर समजा सीला असं लागलेलं आहे तर काही काही लोकांकडून असं तुटत नाही. एक जी सेफ्टी पिन असते ती फक्त राऊंड करायची असते, जर गोल फिरवली ती सील तुटून जाते. सील तुटल्यानंतर जी सेफ्टी पिन आहे, सेफ्टी पिन काढायची. त्यानंतर तिचे वॉल गार्ड असतं. तर वॉल गार्ड म्हणजे कशासाठी, तर जर तुमचं फायर एक्सटिंग्विशर तुमचा हिंगिंग वगैरे केलेला आहे, तो जर पडला तो ऑपरेट नको व्हायला असं, त्याच्यासाठी त्याला एक वॉल गार्ड दिलं. त्यानंतर वॉल गार्ड काढायचं. आणि जिथं आग लागलेली, बरेचसे लोक काय करते, फायर एक्सटिंग्विशरचा होस पाईप असतो, याला होस पाईप बोलतो, इथं पकडतील, इथं पकडतील, असं कुठं पण नाही पकडायचं. जी नोझल असते या नोझलला पकडायचं, नोझलला पकडूनच यूज करायचं. मिनिमम कमीत कमी जिथं आग लागलेली आगीपासून 1 ते 1.5 मीटरच्या अंतरावर थांबायचं यूज करायचं. 1 ते 1.5 मीटर. आणि हवेची जी विरुद्ध दिशा असते, विरुद्ध दिशेने सुरू आहे. आता तुम्ही विचारशाल का विरुद्ध दिशेने सुरू आहे, त्याचं कारण सांगतो. जेव्हा आपण फायर एक्सटिंग्विशर यूज करतो त्याच्यामधून जी पावडर येते, पावडर बाहेर आल्यानंतर काय होतं, जर तुम्ही हवेच्या विरुद्ध दिशेने उभे नाही राहिले, समजा आता हवा इकडून येते, तुम्ही इकडे उभे राहिले, तुम्ही फायर एक्सटिंग्विशर यूज करते, तिची पावडर निघेल बाहेर, पावडर सगळी तुमच्या नाका तोंडात जाऊ शकते. त्याने तुम्हाला आजार, सर्दी, खोकला, ताप वगैरे होऊ शकतो. त्याच्यासाठी हवेच्या विरुद्ध दिशेने उभं राहायचं, लक्षात ठेवा. ABC टाईप फायर एक्सटिंग्विशर जो असतो त्याला वर्षातून एकदा रिफिलिंग करावं लागतं. 3 वर्षातून एकदा हायड्रोलिक टेस्टिंग करावं लागतं. आणि याची लाईफ जी असते, याची लाईफ 10 वर्ष असते. ABC टाईप फायर एक्सटिंग्विशर 10 वर्ष याची लाईफ असते. त्यानंतर CO2 टाईप फायर एक्सटिंग्विशर जो इलेक्ट्रिकल फायर साठी स्पेशली, बऱ्याचशा लोकांना याची पण एक पद्धत नाही माहिती, यूज कसं करायचं असं. याला एक ऑपरेटिंग दिलेली असते, सर्वात पहिले जसं याला हे दिलेले वॉल, तसं वॉल
करताना पण लोक काय करतात, इथं पकडा इथं पकडा, असं नाही करायचं. तुम्ही जर म्हणजे ऑपरेट केला आणि ऑपरेट करताना जर तुम्ही समजा या पाईपला पकडलं, तुम्ही चालू केलेला आहे फायर एक्सटिंग्विशर, तुम्ही ह्या पाईपला जर पकडलं, जेव्हा तुम्ही यूज करताय तेव्हा तुम्हाला काहीच नाही वाटणार. पण जेव्हा तो फायर एक्सटिंग्विशर एम्प्टी होईल, एम्प्टी झाल्यानंतर जेव्हा तुम्ही तुमचा हात काढलेला असेल, तुमचा हात निघणार, डायरेक्टली स्किन चिपकून जाईल, एवढं थंड असतोय. त्याच्यासाठी तुम्ही इथेच पकडायचं, कुठं पण नाही पकडायचं. जर पकडला त्यांनी तुम्हाला इजा पण होऊ शकते. इथे पकडलं त्यानंतर ओके. त्यानंतर एवढ्या 2-3 दिवसात आपण एक फायर एक्सटिंग्विशरची ट्रेनिंग घेणार, म्हणजे याला यूज कसं करायचं. पहिली गोष्ट, बऱ्याचशा लोकांना माहिती नाही. आता मी तुम्हाला ट्रेनिंग दिली आहे, 2 दिवसांनी तुम्ही पण विसरून जाशाल, असं काही करू नका. 2 दिवसांनी ट्रेनिंग घ्यायची. एक मॉक ड्रिल म्हणून आपल्याला मॉक ड्रिल घ्यायची. ते मॉक ड्रिलचं मी तुम्हाला अगोदर सांगितलं असतं, पण तुमच्या डोक्यात नसतं बसलं. मॉक ड्रिल म्हणजे काय असतं? मॉक ड्रिल म्हणजे अचानक भयानक आला मोडला तुमच्या कंपनीमध्ये, कंपनी झाली किंवा ऑफिस टाकलं, ऑफिस वगैरे झालं, अचानक तुमच्या कंपनीमध्ये आला मोडला म्हणजे काय? आग लागली. सर्वात पहिले आग लागल्यानंतर तुमचा जो असेंब्ली पॉइंट असतो, असेंब्ली पॉइंटला जमा होतो. तुमच्यामध्ये कोण असेल, 2-3 व्यक्ती असतील तर त्यांना ते करायचंय. आग विझवायची, कशी विझवायची, आला वाजल्यानंतर काय करायचं सर्वात पहिले. समजा आता 3 जण आपण निवडले, समजा 3 जण आपण निवडले, एक फायरमॅन आहे म्हणजे तुमच्या ऑफिसचा, बरोबर. तर आग लागल्यानंतर सर्वात पहिले काय करायचं. तर समज तू बघितली आग लागली ऑफिसमध्ये, आग लागल्यानंतर तुझं काम काय झालं, एक तर पळून नाही जाणार, बाकी आता एक फायरमॅनच्या हिशोबाने सांगतो. फायरमॅन तिघांचं एक काम. आग लागल्यानंतर सर्वात पहिले तू काय करायची, तुमच्या ऑफिस मध्ये अलार्म सिस्टम असते, त्याला बोलते अलार्म, फायर अलार्म सिस्टम. हे स्प्रिंकलर बोलते, इकडे नाही. तुमच्या ऑफिस मध्ये असं स्मोक डिटेक्टर, आग लागल्यानंतर काय होतं, त्याच्यामध्ये स्मोक जातं. स्मोक गेल्यानंतर ते पॅनेलला डिटेक्ट करतात. पॅनेलला डिटेक्ट केल्यानंतर पॅनेल जो आपण फुटर बोलतो त्याला स्पीकर बोलतो, आमच्या फायर सिस्टम मध्ये त्याला फुटर बोलतो. त्यानंतर तुम्हाला सांगतो सगळ्यांना एमर्जन्सी काहीतरी आग लागलेली, सर्वात पहिले तुझं काम काय. आग लागल्यानंतर आता तू सगळ्यांना एक जणांना जाऊन तर सांगू शकतो. एक एमसीपी म्हणून लिफ्टच्या जवळ पण रेड कलर एमसीपी बोलतो, तो तुला ऑपरेट करा. जेणेकरून काय होईल, तर सर्वजणांना माहिती होईल तर आग लागलेली. सर्वजण काय होतील, कुठेतरी असेंब्ली पॉइंटला जमा होतील. त्यानंतर आता तुमचं काम सांग. आता त्यांनी त्याचं काम केलेलं आहे, आग लागली हे सर्वांना सांगितलं. तुमचं काम काय राहील, सर्वात पहिले तुमच्या ऑफिस मध्ये इलेक्ट्रिकलचा जो सर्वात पहिले जो फ्यूज वगैरे काय असतो, सर्वात पहिले इलेक्ट्रिकल सर्व जो मेन फ्यूज आहे सर्वात पहिले ते बंद करतो, किंवा एमसीबी वगैरे तो सर्वात पहिले बंद करतो. म्हणजे आग कशी पसरते, अजून समजा लाईट वगैरे चालू आहे, शॉर्ट सर्किट झाला, जिथे शॉर्ट सर्किट झालाय तो एकटाच जाणार, कारण इलेक्ट्रिकल जे असतात ते हळूहळू पसरतात. तिथे शॉर्ट सर्किट झाला, तिसरी
नाही त्यांनी त्याचं काम केलं. सर्वांना काम करायचं. तुम्ही ऑफिस मध्ये तुम्हाला एक चक्कर मारणे, का चक्कर मारणे? समजा आता घाईघाईमध्ये काय होतं, आग लागली, पिक्चर वगैरे मध्ये बघितलं जातं, आग लागली अशी कळतंय बरोबर. तर तुम्हाला बघायचंय कोणी पडलं वगैरे, कोणाच्या हाताला लागलेलं आहे, कोणाच्या पायाला वगैरे लागलेलं आहे, लागलेलं तर असतं, कसं उचलून आणायचं, काय करायचं, त्याची पण एक पद्धत आहे, लक्षात ठेवा. त्याला बोलते वन मॅन फायर लिफ्ट, टू मॅन फायर लिफ्ट. ती कशी असते ते पण सांगतो. 3 जण या फक्त हे बघा, तुम्ही असं नका समजू का तुम्ही इथं ऑफिस मध्ये कामाला आहे, असं नाही. तुमच्या घरी पण ही जर गोष्ट जर झाली अशी, आग वगैरे जर लागली, एखादा व्यक्ती जर फसलेला आहे घरात वगैरे, त्याला बाहेर कसं काढायचं, त्याला उचलायचं कसं, त्याची एक पद्धत असते. नाहीतर मग घरला आग घेतला असं काम नाही पण 3 जण येते का आता पण लाजू नका. आजारीमध्ये काहीच नाही, आजारी सारखं काहीच नाही. फक्त जेंट्स साठी नाही, पहिली गोष्ट लेडीज साठी पण आहे, लक्षात ठेवा. लेडीज साठी पण आता बऱ्याचशा लोकांना माहिती नाही की वन मॅन फायर लिफ्ट. वन मॅन फायर लिफ्ट म्हणजे एखादा व्यक्ती जखमी झालेला आहे, याच्या पायाला वगैरे लागले वगैरे लागले, याला एक उचलायची पद्धत असते. हा जो हात असतो लेडीज साठी पण आहे, जेंट्स साठीच नाही, फक्त लेडीज साठी पण. हा जो असतो हा पकडायचा, त्यानंतर हे जे वेट असतं, याचं वेट तुम्हाला तुमच्या अंगावर नाही घ्यायचं. तुमचा जो खांदा आहे, शोल्डर आहे, या शोल्डरच्या दोन्ही साईडला टाकायचं, जेणेकरून तुम्हाला कळून येणार. असं पकडलं, त्यानंतर इझिली तुम्हाला एक उदाहरण देतो. 25 किलोचा माणूस आहे, जो समोरच्या व्यक्तीला विचारणार, समजा मी 25 किलोचा ना 100 किलोचा, तरी तुम्ही त्या व्यक्तीला उचलू शकता. ह्या पद्धतीने उचललं तर त्यानंतर 2 मॅन फायर लिफ्ट. एक पाय तिकडे टाक, एक पाय इकडे. हे बघा, हसू नका, हसण्यासारखं काहीच नाही, रिलॅक्स मध्ये खायचं. याला 2 मॅन फायर लिफ्ट काय म्हणते. हे फक्त जेंट्स साठी नाही, लेडीज साठी पण. म्हणजे उद्या तुमचे 3 ते 4 जणांचे असं समजायचं की तुम्ही ऑफिसचे फायरमॅन. आग लागल्यानंतर काय करायचं, त्याला बोलतं मॉक ड्रिल. आपली 2-3 दिवसानंतर कधी पण मॉक ड्रिल होऊ शकते. अचानक तुम्हाला सांगून नाही करणार आहे. पहिली गोष्ट, कुठेतरी आग लागेल, अलार्म सिस्टम वाजणार आहे. तुमचं काम काय करायचं, मेन फ्यूज बंद करणे. तुमचं काम काय, अलार्म वाजवणे, सर्वांना बाहेर काढणे. काय म्हणायचं की आग लागलेली बाहेर काढ. त्यानंतर तुमचं काम काय आलं, म्हणून फसलेलं वगैरे त्यांना वाचवायचं. फक्त इथंच नाही, ट्रेनिंग म्हणूनच नाही, या गोष्टी तुम्हाला घरी पण काम आहे. घरातलं पण एक लक्षात ठेवायचं. कधी पण आपण किचन मध्ये काम करतो, पण रात्रीची एक चुकी करतो. बरेचसे लोक काय करतात, दरवाजे खिडक्या वगैरे लावून घेतल्या, चालले झोपायला. किचनची खिडकी जी असते ही कधी पण ओपन ठेवायची. कारण काय त्याचं, जर तुमचा गॅस वगैरे जर लिकेज जर झाला, तर काही काहींच्या घरात स्मोकिंग वगैरे झालं, निम्या रात्री उठला, पेटवलं नाही तर एकाच्या चुकीमुळं सगळे झालं. त्याच्यासाठी किचनची जी खिडकी असते ही ओपन ठेवायची. त्यानंतर समजा बाहेर गेलेले यांनी घरामध्ये किचन मध्ये आग लागलेली, समजा हा LPG सिलेंडर घरातला जो गॅस यूज करतो,
या गॅसच्या चारी साईडला जर आग लागलेली आणि चारी साईडला आग लागून 15 ते 20 मिनिटं जर झालेले तर जेवढं लवकर होईल तेवढ्या लवकर तिथं पळून जाईल. थांबायचं नाही हा, अजिबात थांबायचं नाही. जर थांबले गेले. माझ्यासोबत झालेले म्हणून सांगते. हा वन साइड फेस पूर्ण जळालेला आहे. वन साइड जो फेस आहे हा पूर्ण जळालेला आहे. मागाशी त्या सरांना फोटो दाखवले. एलपीजी सिलेंडरला जर चारही साईडने जर आग लागलेली जर असेल तिथे झालेले 15 ते 20 मिनिट तर तिथून पळून जाणे, थांबायचं नाही आहे. जेव्हा तो फुटतो त्याचा जो बेस असतो बघितला असतो तुम्ही, सेंटरला बिल्डिंग असतो, जॉईंट असतो. जेव्हा तो फुटतो, फुटल्यानंतर सेकंदाला 1 किलोमीटरला जातो. एवढी स्पीड असते. सेकंदाला 1 किलोमीटरला जातो. माझ्यासोबत जेव्हा अपघात झाला होता, जो बेस असतो एवढ्या प्रेशरने निघाले होते. एक पत्रा फाडून, त्यानंतर दगडाची मोठी भिंत फाडून, त्यानंतर परत जाड पत्र्याचा गाडा फाडून, त्यानंतर एका घरातल्या 2 भिंती फाडून 3ऱ्या भिंतीत जाऊन अडकला होता. म्हणजे विचार करा किती प्रेशर असतं. म्हणजे पुण्यातलं जे हडपसर गाव हे पूर्ण हादरलं होतं, जसं की भूकंप झालेला. 2020 का 21 ची गोष्ट आहे. बरं, तुम्हाला कोणाला काही क्वेश्चन आहे का विचारू शकता. मी काय रोज येणार नाही सांगायचं, आता चालू आहे. विचारू शकते. म्हणजे तुम्हाला जर काही डाऊट असेल कशाबद्दल तर विचारू शकते. प्रत्येकाच्या घरात ईबीसी बाटला नाही राहणार, मग त्याला काय करायचं? काय 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 प्रत्येकाच्या घरात तर हे राहणार नाही इक्विपमेंट, म्हणजे फायर सेफ्टी. मग घरासाठी घरात जर नसलं तर म्हणताय का? नसलं तर सर्वात पहिले आग कोणत्या प्रकारची हे बघायचं. आता समजा तेल वगैरे, तेलाचा डबा आहे, त्याला आग लागली, तेलाला आग लागली तर त्याच्यावर काय यूज करू शकतो मी? आता मी स्टार्टिंग पासून सांगितलेलं ए सॉलिड, बी लिक्विड, सी गॅस, डी मेटल. आता समजा तेलाला वगैरे आग लागली तर तिथं असं नाही करायचं का पाणी टाकून द्यायचं. पाणी जर टाकलं तर काय होईल, अजून भडका होईल आणि आग वाढेल. तर त्याच्यावर तुम्ही समजा फायर एक्सटिंग्विशर नाही, तर तुम्ही त्याच्यावर माती टाकू शकता, वाळू टाकू शकता. ते पण तुम्हाला प्रेशरने टाकणं. जर तुम्ही असे फक्त हळूच जर टाकशाल त्याचा ऑक्सिजनच कट होणार नाही. किंवा मग सॉलिड लागलेली समजा, आता हे प्लॅस्टिक, हे जे प्लॅस्टिक आहे हे आता सॉलिड आहे, बट हे जळाल्यावर काय होणार आहे, लिक्विड मध्ये होणार आहे. याच्यावर पण तुम्ही वॉटर नाही यूज करू शकता. याच्यावर पण तुम्हाला एक तर तुमच्याकडे जर मेकॅनिकल फोम नावाचा जर फायर एक्सटिंग्विशर जर असला का अवेलेबल तो, नाहीतर मग एक तर रेती वगैरे किंवा सॉलिडची लागलेली आहे कागद, कोळसा, लाकूड वगैरे, तर त्याच्यावर तुम्ही वॉटर यूज करू शकते. इलेक्ट्रिकल वर लागलेली त्याच्यासाठी सी यूज, नाही तर सर्वात पहिले मेन फ्यूज बंद करतो. सर्वात पहिले मेन फ्यूज बंद करून टाकायचं. अजून काही विचारायचं आहे? फॅक्टरीचे कोण आहे, त्यांना काही शंका असेल तर विचारून घ्या का? आता हे जे काही बोलतोय मी तुमच्या समोर, याच्यासाठी मला 10 वर्ष लागले. 10 वर्षापासून या फील्ड मध्ये, तेव्हा तुम्हाला माहिती देते. तुम्हाला जर काही क्वेश्चन असेल तुमचे विचारू शकते, कारण सर्वच लोक अशी ट्रेनिंग तर देत नाही. मला एक माहिती इंडस्ट्री एरियामध्ये रोज 10 मिनिटात ट्रेनिंग करून घेऊन जायचं. त्यांना ऍक्च्युली हे पण नसतं माहिती का फायर एक्सटिंग्विशर कोणत्या टाईपचं आहे, त्याचा फुल फॉर्म काय, एबीसीचा फुल फॉर्म काय, ते फक्त एवढंच सांगते. काढायची, हा पाईप पकडायचा, ही आग लागलेली आहे आणि विझवायची, एवढंच सांगते. सरांना पण अनुभव असेल. तुम्हाला जर काही डाऊट असले म्हणजे विचारू शकता. आपले 2 ते 3 दिवसानंतर कधी पण मॉक ड्रिल होणार, लक्षात ठेवा. विचारायचं आहे कोणाला? इलेक्ट्रिकल फायर, उसके लिए सबसे पहले मेन स्विच बंद करना है.
मेन स्विच अगर आपने बंद कर दिया तो आग बुझ जाती है, इलेक्ट्रिकल फायर। उसके बाद आग किधर लगी हो समझो ये इलेक्ट्रिकल, बराबर। इसके नीचे नीचे आपने गद्दी रखी, अभी गद्दी में तो क्या होता है कापूस होता है बराबर, क्या होता है वो सॉलिड होता है, उस पर आप वाटर डाल सकते हैं। इलेक्ट्रिकल की जो फायर होती है वो मेन स्विच ऑफ करने के बाद वो आग बुझ जाती है, बट साइड में जो आग लगी वो कौन सी है वो आपको नाही जळती। मेन स्विच जर बंद केला तुम्ही नाही पण मग जर फायरचं पूर्ण झालेलं आहे आणि जर वाया जळताच आपण नाही जळणार, तेच सांगतो नाही जळणार। इलेक्ट्रिकल फायरला जर आग लागली ना, आग लागल्यानंतर तुम्ही जर मेन स्विच जर ऑफ केला ना तर इलेक्ट्रिकल फायर पुढे जात नाही, एवढं सहज होणार। आता घरात पण जर तुम्ही फेस बंद एक करा, थोडंसं जे प्लॅस्टिक असतं ते थोडं दळून टाका, त्यानंतर ते विझून जातं। बट एक लक्षात ठेवा कधी पण कोणती पण आग विझवल्यानंतर, फायर एक्सटिंग्विशरनी कोणती पण आग विझवल्यानंतर, मग ती सॉलिड, लिक्विड, गॅस, मेटल वगैरे कोणती पण असू दे, हे फक्त हे फर्स्ट एड आहे, हे फक्त फर्स्ट एड, हे फक्त विझवता पण आग पूर्ण नाही विझली। त्याच्यामुळे जो इस्तू चालू असतो, कोणती पण आग विझल्यानंतर त्याच्यावर तुम्हाला पाणी होत नाही। पाणी का होत नाही? तर ती आग विझली, बट ती आग थोड्या वेळात तिला जर ऑक्सिजन भेटला किंवा जो फ्यूल भेटला, हीट तो ऑलरेडी आहे त्याच्यामध्ये, कारण आपण फक्त फायर एक्सटिंग्विशर विझतो, तिला थंड नाही घ्यायचं। तर कोणती पण आग विझवल्यानंतर, फायर एक्सटिंग्विशरने कोणती पण आग विझवल्यानंतर तिला तुम्हाला समजा थंड करणं, त्याच्यावर पाणी होत नाही। तुम्ही जर त्याच्यावर पाणी ओतलं तर ती आग पूर्णपणे नष्ट होते। कोणाला काही विचारायचं नाही? टाइमपास साठी माझं एकदम असं वाटतं कुकिंग कर रहे हैं तो फिर हमने ऑयल रखा है, उसमें भी फ्राई करना है या उसको, और उसमें अचानक से अगर आग लगती है तो क्या करना? इसमें वो ऑयल के वजह से मेरा पूरा अगर आग पकड़ ले तो क्या करना? ऑक्सीजन कट करना, जैसे कि आपको बट पता सपोज नीचे स्टोव भी चल रहा है, वेसल है, वो भी मेटल है, और उसमें फ्यूल मींस ऑयल बट इज फ्यूल, उसको कैसे हम कर सकते हैं? खाली होती है घर में, हाँ खाली अगर रखती ना उसके ऊपर तो क्या हो जाएगा, उससे ऑक्सीजन होता है, ऑक्सीजन कट हो जाएगा। और नीचे गैस में जब जलता है, गैस जब जलता है, वो गैस पतीला हो या कड़े हो उसके ऊपर नहीं जलता है, सिर्फ बेसमेंट में जलता है। ये जो बेस होता है, बेस पे जलता है, बराबर। तो आग आगे बढ़ेगी भी नहीं ना। अगर आपने ऊपर से कड़े हुए या पतीला उसके ऊपर खाली रख दी तो ऑक्सीजन कट हो जाएगा, बराबर, तो फिर आग भी बढ़ेगी। जब आपने अगर किचन में वो गैस के ऊपर कुछ रखा हुआ प्लास्टिक, बड़ी डब्बे वगैरह होते हैं ना प्लास्टिक, वो अगर रखे होंगे तो वो जल सकते हैं वहाँ से। तो कढ़ाई में तेल रखेला है, आप बाहर चले गए, तेल जल गए, तेल जलने के बाद क्या होता है, ऊपर अगर समझो आपने कुछ रखा है प्लास्टिक का, तो आप उधर का लग जाएंगे, उसको आग लगेगी, तो आग लगने के बाद ऊपर समझो बल्ब हो गए, बल्ब खराब हो गया, ये सभी हो गया। अजून काही वन मैन का टू मैन इथे असतं नाही, इथे जो सेंटर कोणतं नाव त्याचे वजन असतं,
जे वजन असतं ना ते तुमच्या दोन्ही साईडला त्याच्यामुळे तुम्ही easily उचलू शकता. उचलून बघा. पेनमध्ये दाबा. पढाई कमी आहे घेऊन. आता जेव्हा माणूस जखमी असतो ना तेव्हा असं त्यांनी करून काय होतं यांचं जे वेट आहे हे माझ्या दोन्ही साईड पुढे पण येते आणि मागे पण येते. इथे फक्त सपोर्ट आहे तो फक्त सपोर्ट भेटलाय का त्यांचा जो सेंटर आहे तो सेंटर आपण इथं सपोर्ट म्हणू बट जे वेट आहे ते वेट दोन्ही साईडला. आता गार्डन मध्ये गेल्यानंतर नाही ते हा त्याच्यामध्ये एक जण इकडं बसलं असतं सेंटरला काही नसतं एक फक्त एक बेस दिलेला आहे तो सेंटर मेन सर्व हे दोन्ही होतात हे फक्त हा बेस आहे हा फक्त एक सपोर्ट दिलेला आहे जे वेट आहे ते दोन्ही साईडला तुम्ही जर गावात नाही समोरच्या व्यक्ती जो आहे त्याला पण घेऊन कारण जखमी व्यक्ती जो असतो ना हा सर्वात पहिले काय बघतो मला इथून बाहेर पडायचंय. जखमी व्यक्तीला काही कळत नाही हा तो फक्त काय बाहेर जायचं कसं जातो विशूला न्यायचं तुम्हाला आहे पद्धत आहे. जर तुम्ही एकटे तर तुम्हाला हा करू नाही तर दोन जण जर असले मग दुसरा पर्याय पण तुम्हाला सांगितलं तर तसं नेऊ शकते. बरेचशा लोकांना माहिती नाही तर कोणी कोणी स्विमिंग साठी जातात माझ्यासोबत आलेले तिघ जण स्विमिंग साठी गेलो होतो आम्ही दोघांना पण तिघांना पण स्विमिंग करते. एक जण मस्त बाहेर व्हिडिओ काढत होता असं नदीमध्ये स्विमिंग करत होतो. दोघं स्विमिंग करू राहिलो एक जणांना अचानक काय झालं काय तो डायरेक्ट गेला खाली आणि स्विमिंग करायच्या अगोदर मला तो बोलला होता आणि मी जर मेलो ना माझ्या घरच्यांना सांग म्हणून पहिले सगळे फोटो वगैरे काय असेल मेसेज वगैरे त्याला स्विमिंग करता येते असं नाही स्विमिंग करता येते तरी तो डुबला आम्हाला वाटलं माझ्याच करते मी माझा एक जण म्हणतो अरे खरंच गेला म्हणून तो खाली गेला आणि परत आला बुडबुड करत त्याला आणायला गेल्यानंतर काय होतं बरेचसे लोक घाबरून जातात. आपण त्याला आणायला गेल्यानंतर काय होतं तो माणूस आपल्यालाच खाली वाटतो एक तर त्याला डायरेक्टली आपल्या खांद्या वगैरे घ्यायचं ते पिक्चर मध्ये दाखवतात टाकलं एक तर त्याचा हात पकडणे नाही तर त्याच्या खाली जाऊन त्याला पुढं फेकणे डायरेक्टली त्याला असं पाठी वगैरे नाही तो माणूस स्वतः मरल आपल्याला घेऊन एक तर हात पकडणे हात पकडून थोडं थोडं पुढे घेऊन थोडं पुढे घेऊन गेले तर तो वाचला नाही त्याने वाचला. आणि LPG सिलेंडरचे लक्षात ठेवा सगळं वन साइड पूर्ण जळालेली नाही